meet me at the नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. तर आता आम्ही आलोय की आमच्या जुन्या शाळेत सगळ्यात पहिल्या एकदम बालवाडी पासून ते 7वी पर्यंत आम्ही या शाळेत होतो. तुम्हाला दाखवतो आमची आधीची शाळा. इतकी धिंगामस्ती केली आहे. चलो यार, कसली मजा यायची ना पण आधी. काय ते दिवस मला खरं मला काल इतकी आठवण येत होती ना आपल्या शाळेत. लय उड्या मारायची शाळा सिरियसली. आता लय डेव्हलप झाले रे. हे बघ, A few moments later. इकडचे वर्ग असे होते. आपला हा एक वर्ग हे नाही तिकडचा होता 5वीचा. तिकडचा 5वीचा होता. हे तर कुठेतरी 6वीचा होता. सांगाच होते. हा बेल तुला आठवते का? हा बेल हा वर्ग होता 6वीचा. आधी 6वी सेमी 2 होता. आपण चिमणीचं घरट होतं. चिमणीचं घरट. कधी कधी आपल्या वर्गात पण चिमण्या उडत यायच्या. किती भारी होतं यार त्या दिवशी. तेव्हाची फिलिंग. A few moments later. मी आता शिंदे सरांना फोन केलता. ते या शाळेचे माझे मुख्याध्यापक आहेत. त्यांना कॉल केलता. ते गोळा द्यायचा होता म्हणून. गोळा लय वजन आहे. हो, माझ्याकडून आता झेपत नाही, म्हणजे हँडल होत नाही. शाळा इतकी भारी झाली ना आता. असं वाटतंय की परत या शाळेत येऊन बसावं. कॉलेजचे दिवस, आता कॉलेजला जाणार आहे आम्ही. मोठं झालंय पण असं वाटतंय की नाही का परत लहान व्हावं, परत लहान मुलांसारखं वागावं. लय आठवतात आपली गँग, आपली सगळी गँग वगैरे. ते वेगवेगळ्या शाळेत गेले. आता कधी भेटतील कुणाच ठाऊक. बीजेसला भेटतील काही सँडल मी तो स्टँडअप. हो, इथं आमचा वर्ग 7वीचा होता. खोलो गाईस, बहुत सारी मेमरीज आहे. खोलो. लय आठवण आहे शाळेमध्ये. शकता आम्ही इथं खेळणे खेळायचो. ही घसरगुंडी वगैरे आता तरी जास्त आलेत. हे ग्राउंड इथं कबड्डी खो खो खेळायचो आम्ही पोरं मिळून. आमची गँग आता लय लांब गेली आहे सध्या. बघू शकता ही रोशनी. आम्ही गोळा द्यायला पण आज त्या बहाण्याने आम्ही शाळा तरी फिरलं. इथं आम्ही जेवण करायचो. वरती बसून जेवण करायचं. बघ काय झाले. नवीन वर्ग होणार आहे. अरे भाई साहब, किती भारी वाटतंय ना रोशनी. खूप छान वाटतंय गाईस. आयफोन पासवर्ड ना चाललंय वाटतं. अगं बघ ना, नवीन ते फरशी वगैरे टाकून. आता आम्ही पुस्तक वाचतोय. बघू शकता मी जनरल नॉलेजचं पुस्तक वाचते आणि ह्या मॅडम लॉचं पुस्तक वाचतात. ते अभ्यास करतात. आता अभ्यास झाला ते म्हणून त्यांना टॉप करायचं आहे म्हणून सध्या ते पुस्तक वगैरे वाचतात. ते बघू शकता. कोण वंशिका बसली. रोशनी पुस्तक वाचायचं सोडून गप्पा मारतीये बघा या मुली संग. वंशिका पुस्तक वाचायचं सोडून. माझं झालं अर्ध पुस्तक वाचून, तरी बाईचं चाललंय अजून गप्पा मारायचं. त्यांचं इम्पॉर्टंट डिस्कशन चाललंय करिअर विषयी. अरे कहना क्या चाहते हो. सायन्स साईड घ्यायची का आर्ट्स घ्यायची, त्यांचं चाललंय डिस्कशन. असं करून चाललंय. A few moments later. आम्ही आता भरपूर वेळ पुस्तक वाचलंय. सो आत्ता गप्पा मारत बसलोय कारण की थोडा वेळ तरी थोडंफार नाही का असं फ्रेशमेंटसाठी गप्पा मारणं वगैरे, पाणी वगैरे पिणं. ब्रेक घेतलाय. मॅडम गेल्यात जरा बाहेर जेवायला. सो आम्ही गप्पा मारत बसलोय. तुम्ही बघू शकता रोशनी मॅडम. गजब बेइज्जती है. तिचं चाललंय आपलं. चालू द्या. मी तोपर्यंत काहीतरी टाइमपास करत बसलीये. गाणं वगैरे म्हणत बसलीये. नको चंद्र तारे असं वाला. भारी वाटते. बसलोय आम्ही. थोड्या वेळाने आता मॅडम आली की निघणार आहे आम्ही, कारण की घरी पण काम पडले आवरायचं. तिची पण मम्मी कॉल वगैरे करेल थोड्या वेळाने. बघूया. 6 hours later. गाईज आता आम्ही घरी चाललो होतो लायब्ररी मधून.